नमस्कार. मी प्रसाद भारदे आणि आजच्या पॉडकास्टमध्ये मी एका अशा मित्राला आमंत्रित केलंय. मुद्दाम मित्र हे संबोधतोय, कारण माझ्यामध्ये आणि त्याच्या वयामध्ये फारसा काही डिफरन्स नाहीये. असताच तर तो अगदी एक 15-1 वर्षांचा असेल, पण तरीसुद्धा मित्र म्हणतोय. कारण काय आहे, की स्वतःला ब्रँड केल्याशिवाय स्वतःचं महत्त्व हे जगासमोर येत नाही ना, असं कोणीतरी म्हटलंय. आणि म्हणूनच ब्रँडिंग, मार्केटिंग ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण विपणन असेही म्हणतो. पण हे मार्केटिंग करण्याच्या विविध पद्धती आणि त्यात सुद्धा आजच्या युगामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल, ते कशा पद्धतीने असावं, किती प्रभावी असावं, याचा एक अभ्यास म्हणण्यापेक्षा याच्याबद्दलची चर्चा आणि एक नॉलेज शेअरिंग. कारण हल्लीच्या पिढीला कुणी कोणाला ज्ञान देतंय, डाउनलोड देतंय म्हटल्यानंतर थोडेसे ते बाजूला जातात. म्हणूनच मी म्हटलं, की गप्पा मारायला आणि बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर करायला आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलाय. साकेत प्रकाशनकडनं, त्या साकेत प्रकाशन या कंपनीचं सगळं मार्केटिंगचं काम बघणारा प्रणव कुलकर्णी. प्रणव, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. पहिली गोष्ट, आपण म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हणालो, की आपण एकमेकांना नावानीच हाक मारूयात. अर्थात. हं. कारण कसं आहे, प्र आहोत आपण दोघे. बरोबर. त्याच्यामुळे प्रचे आपण प्रो होऊन आता हा मार्केटिंगचा जो विषय आहे बरोबर. त्याच्याबद्दल आपण गप्पा मारूयात. बरोबर. खरं तर कोणत्याही पद्धतीचं मार्केटिंग, बेसिकली मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? आता बऱ्याच जणांना बऱ्याच काही संकल्पना माहितीही असतील. बरोबर. पण मुद्दाम मला तुझ्याकडनं ते जाणून घ्यायचं आहे. आणि डिजिटल मार्केटिंग आणि पारंपरिक मार्केटिंग, महत्वाचं म्हणजे असं, की आपले हे सगळे जे पॉडकास्ट आपण करतोय ते प्रकाशन, पुस्तक घडतानाच्या गोष्टींच्या बाबत करतोय. बरोबर. त्याच्यामुळे प्रकाशन क्षेत्रातलं मार्केटिंग हे नेमकं वेगळं कसं असतं आणि डिजिटल मार्केटिंग याच्याबद्दलची माहिती जर तू आम्हाला पहिल्या प्रश्नानं सांगितली, की आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बरोबर. आता तुम्ही सर जो प्रश्न विचारला, हं, त्याचे आपल्याला एक 2-3 वेगवेगळे विभाग करता येतील. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मार्केटिंग म्हणजे काय? हं, तर अगदी रॉ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर मार्केटिंग म्हणजे अ, हे असं स्किल, की ज्यामध्ये तुम्ही एखादी वस्तू बनवता. तुम्ही ती खूप उत्तम दर्जाची बनवताय. त्याच्यामधले जे काय म्हणतात वेगवेगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत ते ते जागतिक दर्जाचे आहेत. परंतु ती वस्तू जर एखाद्या कोपऱ्यात पडून असेल हं. आणि ती जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलीच नाही, तर ती कितीही चांगली असली तरी त्याचा उपयोगच नाही. कारण लोकांना ती गोष्ट अस्तित्वात आहे हेच माहीत नाहीये. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मार्केटिंग म्हणजे तुम्ही जे काही प्रॉडक्ट तयार करताय, हं. ते लोकांपर्यंत पोहोचवणं. ओके. दॅट्स ऑल. त्याच्या पुढचा भाग येतो, की म्हणजे जसं आपण बघत आलोय, की कालानुरूप वेगवेगळ्या गोष्टी बदलतायत, तंत्रज्ञान बदलतंय. तर त्यामध्ये सुरुवातीला जो भाग होता तो पारंपरिक मार्केटिंगची जी सगळी संसाधनं किंवा साधनं आपण म्हणतो ती होती. त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे किंवा त्याच्यामध्ये इव्हन इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सुद्धा काही भाग पारंपरिक याच्यातच येतो बरं. आणि पॅम्फलेट्स आहेत. त्याच्यानंतर प्रिंट मीडियामधले अनेक उपविभाग सुद्धा म्हणता येतील. की ज्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे पर्याय हे थोडेसे लिमिटेड स्वरूपात होते हं. किंवा लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागत होता त्यामध्ये. बरोबर. पारंपरिक ह्याच्यातून आपण जसं-जसं तंत्रज्ञानाची प्रगती होतीये, हं, तसं-तसं डिजिटलकडे जेव्हा आपण वळतोय, हं. तेव्हा होतंय असं की तो वेग प्रचंड वाढलाय. हो. म्हणजे मॅन्युफॅक्चरर कडून ते अल्टिमेट कस्टमर पर्यंत जेव्हा आपण पोहोचतो, हं, तर तो वेग जो आहे तो अत्यंत कमी झालेला आहे. हं. डिजिटल मार्केटिंग आणि पारंपरिक मार्केटिंग ह्याच्यामधला हा सगळ्यात मुख्य फरक आहे. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये होतं असं, की आजची जी पिढी आपण जेन झी म्हणतो हं, हं, किंवा हं. फॉर दॅट मॅटर मिलेनियल सुद्धा, ही म्हणजे तंत्रज्ञानाचं बोट धरूनच मोठी झाली आहेत. हं. म्हणजे त्यांना असं वेगळं शिकवावंच लागत नाही. बरोबर. ती लहानपणापासून रांगत ती टेक्नॉलॉजी शिकतच पुढं चाललेली आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जे आपण स्मार्टफोन म्हणा किंवा बाकी सगळे जे गॅजेट्स आहेत, ते अगदी असे झिरपलेले आहेत, पेनिट्रेट झालेले आहेत. हं. तर त्यामुळे झालंय असं, की डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात इफेक्टिव्ह मार्ग झालेला आहे जगातल्या प्रत्येक मॅन्युफॅक्चररसाठी आपलं प्रॉडक्ट चांगल्यात चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा. हं. अ, पारंपरिक मार्केटिंगपेक्षा डिजिटल मार्केटिंगचे फायदे आपल्याला काय म्हणता येतील? तर त्या फायद्यांमध्ये सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे, की
त्याचा रिअल टाइम फीडबॅक. हम्म. म्हणजे पारंपरिक मार्केटिंगमध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे कुठल्याही गोष्टी म्हणजे प्रिंट ॲडव्हर्टाईज जाते किंवा ती लोकांपर्यंत पोहोचते, तर ती किती लोकांपर्यंत पोहोचली आहे, हम्म. त्याच्यानंतर त्याचा खरंच उपयोग झालाय का? म्हणजे जे आपण लीड कन्व्हर्जन जे म्हणतो, की तुम्ही ॲडव्हर्टाईज करताय, पण त्याच्यात ती लोकांपर्यंत पोहोचली आहे का? त्याच्यातून प्रॉडक्टचं म्हणजे तेवढं पर्चेसिंग झालंय का? आणि थोडक्यात तुमचं सेल्सचं थोडक्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे? येस, येस. तर ह्याच्यामध्ये असं होतं, की तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर मार्केटिंग करता, तुम्हाला लाइक्स, हम्म. शेअर्स, कमेंट्स, फीडबॅक या सगळ्या माध्यमातून रिअल टाइम फीडबॅक मिळतो त्याचा. आणि तुम्हाला तुमची या सगळ्याचा मेन उद्देश हा होतो, की दिशा ठरवायला मदत होते. तुम्हाला हा डेटा ॲनालाइज करता येतो. ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्यातून तुमचे फ्युचर प्रॉडक्ट्स काय असणार आहेत? करंट प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला काय अपडेट्स करायला लागणार आहेत? आणि या सगळ्यातून अल्टिमेटली आपल्याला कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे जे ध्येय गाठायचं आहे, हो. ते गाठण्यासाठी आपल्याला या सगळ्या ॲनालिसिसची गरज. मदत होते. हम्म. तर हा सगळ्यात काय म्हणता येईल त्याला महत्त्वाचा फायदा याच्यामध्ये आहे, डिजिटल मार्केटिंगमध्ये. ओ नाईस. पण मग आता मग तू बोलता बोलता काही विषयांना मग तू स्पर्श करून गेलास. बोलता बोलता तू काही गोष्टींना अ, काय म्हणू त्याला आपण, की ज्या गोष्टी तू सांगून गेलास. बरोबर. बेसिकली ॲनालिसिस, की माझं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, मी जर एखाद्या अ, गोष्टीच्या ब्रँडिंगसाठी म्हणून पैसे खर्च करतोय, बरोबर. तर त्याच्यातनं मला आउटकम किती मिळतोय. बरोबर. म्हणजे मी म्हणत नाहीये एंड कस्टमर तुझा कन्व्हर्जन रेशोच्या बाबत मी नाही बोलत आहे. ओके. पण मी ही ॲड बघितली आणि ही ॲड मी 4 लोकांना फॉरवर्ड केली किंवा 4 लोकांना मी ती पाठवली. बाबा बरोबर. ही ॲड छान आहे, ही बघून घ्या. बरोबर. आणि पुढे भविष्यामध्ये मला जर कधी त्याची गरज लागली तर मी ते प्रॉडक्ट घेईन. अर्थात. अशा विचारांनी सुद्धा काही लोक करतात. ती स्टोअर करून ठेवू शकतात. बरोबर. या फील्डमध्ये येण्यासाठी म्हणजे जसं आता आपण म्हटलं की पारंपरिक ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यातनं आता डिजिटलायझेशनकडे आपण चाललेलो आहोत. बरोबर. याच्यासाठी मुलांना म्हणजे आता जसं तू बोलताना म्हणालास की मिलेनियल लोक जी आहेत, मिलेनियल किड्स जी आहेत जनरेशन. किंवा जेनझीज आहेत किंवा आता जेन बीटा वगैरे हे जे काही नवीन व्हर्जन्स आहेत, राईट. दे ऑल आर टेक सेव्ही. 100%. म्हणजे मोबाईल त्यांच्या हातात लहानपणापासून आहे आणि त्यांना कशा पद्धतीने एडिट करायचं आहे, काय करायचं आहे हे सगळं माहिती आहे. बरोबर. पण याच्यासाठी शास्त्रोक्त शिक्षण हे देखील घेण्याची गरज आहे आणि ते नेमकं कुठून घ्यावं, कसं घ्यावं किंवा काय पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेणं अभिप्रेत आहे, याच्याबद्दल जरा सांगितलं तर फार बरं. आता याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो शिक्षणाचा आपण बोलतोय. झालंय असं, की गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जे आपण औपचारिक शिक्षण म्हणतो आणि अनौपचारिक शिक्षण याच्या सीमारेषा प्रचंड धूसर झालेल्या आहेत. हम्म. म्हणजे मी स्वतःचं उदाहरण घेऊ किंवा माझ्या आजूबाजूच्या कितीतरी जणांचं मी उदाहरण सांगू शकतो, की त्यांनी त्यांचं मुख्य जे शिक्षण आहे म्हणजे ग्रॅज्युएशन आपण म्हणतो, ते घेतलंय एका वेगळ्या स्ट्रीमचं आणि आज ते वेगळ्याच क्षेत्रात काम करेक्ट. करतायत. तर अ, आत्ता या मोमेंटला आपण जर शिक्षणाचा विचार केला, तर ह्याला असं पारंपरिक कुठलं शिक्षण सध्या तरी उपलब्ध नाहीये. म्हणजे जे आपण फुल फ्लेज डिग्री म्हणतो. आता ह्याच्यामध्ये सर्टिफिकेशन कोर्सेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मुख्य करिअरचं ध्येय काय आहे? तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या करिअरमध्ये स्पेशलायझेशन करायचंय, ते ठरवून तुम्ही ते सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकता. पण या अनुषंगाने मला हे सुद्धा निश्चित सांगायला आवडेल, की आता कुठेतरी युनिव्हर्सिटीज म्हणा किंवा आपली एक शिक्षण प्रणाली आहे, याच्यात हा सुद्धा एक विचार व्हायला हवा, की ह्याची फुल फ्लेज डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण त्याला त्या औपचारिक शिक्षणात बसवू शकू, जेणेकरून ज्यांचं हे ध्येय सुरुवातीपासून आहे, म्हणजे आज आपण म्हणतो की इंजिनियर, डॉक्टर ही लोक म्हणजे ही मुलं जेव्हा 5वी ते 8वी पासून ठरवतात की मला हे व्हायचंय, तेव्हा त्यांच्यासाठी तो एक पाथ उपलब्ध असतो. पण या क्षेत्रात यायचं असेल तर तो पाथ उपलब्ध नाहीये. तर यासाठी जर ते डिझाईन झालं तर फारच चांगलं होईल. म्हणजे जी लोक नंतर पाथ बदलतात त्यांच्यासाठी तर ते कोणतंही शिक्षण घेतलं तरी ते पाथ बदलणारच आहेत. पण जर झालं तर जे 5वी पासून ज्यांना मला अमुकच गोष्ट करायची आहे आणि त्यांच्यासमोर जर हे ध्येय असेल, तर ते जर आज डिझाइन झालं, तर ते फार उपयोगाचं हा ठरणार मग आहे. थोडक्यात असं की त्यांच्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा वाव मिळू शकतो. एक्झॅक्टली. की कारण एखाद्याने एखादी ऍड बघितल्याच्या नंतर, अरे मी ही ऍड अशा पद्धतीने करू शकलो असतो, एक्झॅक्टली. ही क्रिएटिव्हिटी त्या मुलामध्ये एक्झॅक्टली. असते. आणि ते एक मोटिवेशन म्हणून वर्क होऊ शकतं. ट्रू. म्हणजे आणि दुसरा मुद्दा जसं तुम्ही शिक्षणाचं सांगितलं, की अ, हा पाथ म्हणजे हे जर एखाद्याचं सुरुवातीपासूनचं ध्येय असेल तरची गोष्ट आपण बोललो. आणि जो म्हणजे
काय म्हणता येईल त्याला, शाळेपासूनच एक चाललाय म्हणजे त्याला करियर कशात करायचं माहित नाहीये हं. आणि आई-बाबा म्हणतात, की आता इंजिनिअर हो किंवा फॉर दॅट मॅटर कॉमर्सला ॲडमिशन घे किंवा जे काय कर. इव्हन माझ्या पण उदाहरणातून मी हे सांगेल, की ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्याला आपला पाथच क्लिअर नसतो. करेक्ट आहे. ही खूप जणांची कथा आहे म्हणजे जनरल. त्यामुळे आणि हळू नंतर तुम्हाला लक्षात येतं, की आपल्याला या गोष्टीमध्ये गती आहे. ही गोष्ट आपल्याला आवडत नाहीये. मग अशा मुलांना खरं तर हे मॅटर नाही करत, की आपलं शिक्षण कशात झालेलं आहे. आणि ही मुलं स्वतःचा मार्ग डेफिनेटली जसं पाणी आपला मार्ग काढतं, तसा शोधतातच. प्रणव, तू बोलता बोलता आत्ताच्या या प्रश्नाच्या मध्ये की करिअरमध्ये बेसिकली तुमची निवड करताना तुमची आवड निवड काय आणि त्याचा शिक्षणामध्ये काय त्याचा अंतर्भाव त्याचा हं, असायला हं, हवा, हं. या ह्या प्रश्नाचं उत्तर पण तू देऊन टाकलंस. पण बरोबर. मुळामध्ये मला हेही तुला विचारायला नक्की आवडेल, की आता ब्रँडिंग, मार्केटिंग या फील्डमध्ये मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ज्या कंपन्या काम करतायत. हं, हं. आता कॉपीराइट्समुळे आपण त्यांची नावं घेऊ शकत नाही, पण बरोबर. तुला साधारण लक्षात आलं असेल. येस. पण त्याचबरोबर आजकाल आम्ही असंही बघितलंय, की सोशल मीडियावरती म्हणजे ही जी प्रसार माध्यमं आहेत, हो, सामाजिक क्षेत्रातली प्रसार माध्यमं जी आहेत, त्याच्यावरती छोटे-छोटे दुकानं असतील किंवा हो, अ, काय मॉल्स असतील, अ, जे रिनाउंड आहेत, हो. पण त्यांचा म्हणजे त्यांचा काय म्हणू त्याला, त्यांची व्याप्ती जी आहे ती तेवढी मोठी नाहीये. बरोबर, ते ग्रुप्स म्हणून मोठे नाहीयेत. पण बरोबर. त्यांना त्यांचं ब्रँडिंग करायचं आहे. तेही छोटे-छोटे जाहिराती करतायत. तर त्यांच्यासाठी म्हणून काही कल्पक असं काही करू शकतो का आपण? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर म्हणजे जागतिक स्तरावरच्या ज्या कंपन्या आता म्हणजे ग्लोबलायझेशन नंतर भारतामध्ये आल्या आणि आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर त्या अगदी आपल्या काय म्हणता येईल त्याला दारापर्यंत कशाला आपल्या मोबाईलपर्यंत हो, आलेल्या हो, आहेत हो. म्हणजे. तर त्यांनी तर ते आक्रमक पद्धतीने केलेलंच आहे. पण मला हे निश्चित सांगायला आवडेल, की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जी लोकल बिझनेसेस म्हणतो, म्हणजे ते स्टेट लेव्हल असू देत, नॅशनल लेव्हल असू देत, अगदी मराठी जे बिझनेसेस आहेत मराठी माणसांचे ते सुद्धा, हं, हं, हं. त्या लोकांनी हे सगळं इतकं छान पद्धतीने अक्वायर केलेलं आहे. म्हणजे सोशल मीडियावर आपण जरा एक फेरफटका मारला तर असं लक्षात येईल, की तंत्रज्ञानाची कास धरून अनेक लोकं त्यांचं प्रोडक्ट उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतायत. आणि जेव्हा लोकांच्या हे लक्षात येतं, की काय म्हणता येईल त्याला जागतिक कंपन्यांच्या तोडीस तोड सर्व्हिस देणारी ही मंडळी आपल्यापर्यंत स्वतःहून पोहोचतायत, आपली गरज लक्षात घेतायत, त्यावर हुकूम स्वतःचं प्रॉडक्ट डिझाइन करतायत आणि करेक्ट. लोकांपर्यंत पोहोचवतायत. तेव्हा लोकं त्यांना प्रतिसाद देतायत. खूप चांगला प्रतिसाद देतायत आणि त्या प्रतिसादातूनच त्यांना इन्स्पिरेशन मिळतं, मोटिव्हेशन मिळतं आणि आता अशी असंख्य काय म्हणता येईल त्याला Facebook पेजेस आहेत, हं, हं. WhatsAppचा वापर आहे, Instagram आहे, रील्स, शॉर्ट स्टोरीज उपलब्ध असलेलं प्रत्येक माध्यम अतिशय सशक्तपणे हाताळून सगळी ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. राइट. त्यामुळे आपण हे बघू शकतोय, की अ, अ, जागतिक कंपन्यांच्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला खांद्याला खांदा लावून ही मंडळी आज आपला बिझनेस पुढे नेतायत आणि हे भविष्यासाठी खूप चांगलं आहे. हं. म्हणजे आपण जे म्हणतो की सगळ्यांनी मिळून प्रगती करणं आणि एकंदरीत त्या इंडस्ट्रीची आणि सोबत समाजाची प्रगती होणं, हे जे आपलं अल्टिमेट गोल आहे, हं, ते हं, यातून साध्य होतंय. नाईस. त्यामुळे मला निश्चित हे सांगायला आवडेल की आपण यात कुठेही मागे नाही आहोत. हं, नवीन लर्निंगची जी प्रोसेस आहे, ती आपल्याकडची सगळी लोकल लोकल म्हणताच येणार नाहीत खरं तर ही आपण आता सगळे इंटरनॅशनल मार्केटमध्येच आहोत. हं. त्यामुळे ही सगळीच मंडळी आपली हे सगळं अॅक्वायर करतायत, लोकांपर्यंत पोहोचतायत आणि यातून जे आपल्याला सगळ्यांना ध्येय साध्य करायचंय, ते साध्य करण्यासाठी मदतच होणार आहे. हो, नाईस. पण मग याच्यात आता तू तंत्रज्ञानाचा विषय काढलायस म्हणून मनामध्ये तो प्रश्न नेहमी डोकावतो. बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राइट, कृत्रिम बुद्धिमत्ता, राइट. हा जो काही एक सध्या काय म्हणतात त्याला, एक थोडंसं सगळ्यांच्याच मनामध्ये भीतीचं वातावरण हो. आहे, की बाबा आमचे जॉब्स जातील का? हां. किंवा एआय जर आमच्या फील्डमध्ये आलं, तर तो क्रांती करणार आहे का तो मला मारक ठरणार आहे का पूरक ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर तर मी देईनच आणि मगाशी आपला जो एक प्रश्न किंवा त्या संदर्भात चर्चा चालू होती, की औपचारिक शिक्षणापलीकडे मुलांकडे किंवा विद्यार्थ्यांकडे अशी कोणती स्किल्स पाहिजेत, की जी इंडस्ट्रीमध्ये स्टँड व्हायला तुम्हाला मदत होऊ शकेल. नुसती मदत होऊ शकेल नव्हे, तर तुम्ही भक्कमपणे पाय रोवून उभं राहू शकाल.
तर मी या दोन्ही प्रश्नांची मिळून उत्तर देईल, कारण ते एकमेकांना पूरकच असेल. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, की एआयचं जे पेनिट्रेशन झालेलं आहे, फार कमी कालावधीत आणि वेगाने झालेलं आहे. करेक्ट. तर फक्त मला यात निश्चित सांगायला आवडेल, की आपण ह्याच्याकडे एका सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. हं, ते यासाठी म्हणतोय मी, की एआयला जेव्हा आपण एखादा प्रॉम्प्ट देतो किंवा एआयला आपण जेव्हा फॉर दॅट मॅटर कामाला लावतो, तर त्याच्या मागचा जो इंटेलिजन्स असतो, तो तर आपल्यालाच वापरायचा आहे. हं. आणि तो तुम्ही काय म्हणता येईल त्याला, तुमची जी जडणघडण असते, तुमचं जे शिक्षण असतं, तुमचं जे एकंदर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्ही स्वतः केलेली असते, त्यातूनच आलेली असते. तर त्यामुळे या तुमच्या गोष्टींवर तुमचा विश्वास हवा. आणि तो जर विश्वास तुमचा असेल, तर तुम्ही डेफिनेटली एआयच्या या युगात सुद्धा स्वतःला भक्कमपणे स्टँड करू शकाल आणि स्वतःचा ब्रँडही बनवू शकाल. हे मी तुम्हाला खात्रीशीर पद्धतीने सांगतो. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एआयला स्वतःचा मित्र करून घ्यावा लागेल. हं. म्हणजे त्याच्याशी तुम्हाला संवाद साधावा लागेल आणि त्या त्या म्हणजे ज्या गोष्टी तो चांगल्या करतो, त्या आपण त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने स्वीकारू शकतोच आणि त्याच्यामध्ये जो आपण आपला ह्युमन टच म्हणतो, तो आपण लावू शकतो. याच्यामध्ये होणार असं आहे, की ह्युमन अँड टेक्नॉलॉजी आपण हँड इन हँड पुढे जाणार आहोत. राइट. आणि पुन्हा मगाशीचाच मुद्दा येतो, की ह्याच्यामध्ये जे आपल्याला अल्टिमेट ध्येय गाठायचं आहे, की इंडस्ट्रीची प्रगती, समाजाची प्रगती, देशाची प्रगती आणि जगाची प्रगती. नाईस. हे आपल्याला यातून साध्य होऊ शकणार आहे. आणि याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगेन, की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, म्हणजे हं. वेगळे असे कोणते गुण आहेत, जे तुम्हाला इंडस्ट्रीत तरण्यासाठी, नवे स्वतःची ग्रोथ करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लर्निंग, अनलर्निंग, रिलर्निंग. ओह! नाईस. सगळ्यात मेन मुद्दा आहे. मला हे येतंय आणि मी आता हे शिकणार नाहीये. आता बास झालं. नाही होऊ शकत असं आता. हं. आता तुम्हाला जे शिकलेले आहात ते अनलर्न करावं लागेल. नवीन टेक्नॉलॉजी सोबत जुळवून घ्यावं लागेल आणि पुढे जावंच लागेल. हं, हं. आणि जर तुम्ही तसे गेलात तर तुम्हाला रोखणारं कुणीही नसेल. नाईस. दुसरा मुद्दा कम्युनिकेशन. आपण म्हणतो एआयचं जे आहे आक्रमण वाढलेलं आहे. पण माणसासारखं कम्युनिकेशन तर माणूसच करू शकतो. हो. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही टीममध्ये काम करता, तुम्ही फॉर दॅट मॅटर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता, तेव्हा ग्रोथसाठी तुमच्या आणि ऑर्गनायझेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन जर तुमचं इफेक्टिव्ह असेल आणि काय म्हणता येईल त्याला एम्पॅथेटिक असेल, सहकारी. आपले जे सहकारी असेल त्यांना समजून घेणारा असेल, हं. तर तुमची करिअर ग्रोथ प्रचंड होऊ शकते. कम्युनिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे अ, जुळवून घेण्याची तयारी. म्हणजे एखादा टीम मेंबर असेल तर त्याच्यासोबत काम करताना आपल्याला हे ध्येय मिळून गाठायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जुळवून घेऊन काम करायचं. तिथे पर्सनल कोप अप गोष्टींपेक्षा करा. कोप अप करायला पाहिजे आणि या सगळ्यांमधूनच अल्टिमेटली आपण पुढे जाणार आहोत. तर ही सॉफ्ट स्किल्स जर आपण ठेवली आपल्याकडे, म्हणजे अगदी आपण भात्यात ठेवली आपल्या, हं. तर ती आपल्याला पुढच्या सगळ्या भवितव्यामध्ये फार उपयोगी पडणार आहेत. आणि मी माझ्या स्वानुभवावरून सांगतो, की यातूनच तुम्ही तुमचा ब्रँड उभा करू शकणार आहात आणि तुम्ही स्वतंत्रपणे स्टँड होऊ शकणार आहात. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी माझ्या मते या गोष्टींवर विचार करावा, सतत शिकत राहावं आणि अडॅप्ट करत राहावं स्वतःला. पण तुला प्रणव कधी अशी सिच्युएशन जाणवली आहे, की ती सिच्युएशन खरं तर प्रकाशन आणि ब्रँडिंग मार्केटिंगच्या ह्याच्यातला नाही आहे. पण मार्केटिंग करत असताना, ब्रँडिंग करत असताना एखादी सिच्युएशन आठवतीये का, की खरं तर ते आलं ते आव्हान म्हणून आलं होतं. बट इट गॉट यू कन्व्हर्टेड इंटू अन अपॉर्च्युनिटी. आता ह्याच्यामध्ये असं सांगता येऊ शकेल मला, की म्हणजे जेव्हा दैनंदिन आपण ऑफिसमध्ये कामं करतो, तेव्हा खरं तर पावला-पावलावर अशा वेगवेगळ्या गोष्टींची चॅलेंजेस असतात. म्हणजे बरेचदा असं होतं, की आपण जेव्हा एखादं प्रोडक्ट लॉन्च करतो, हं. तेव्हा त्याच्यामागे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे दृष्टिकोन असतात किंवा अप्रोचेस असतात. मग आपल्याला असं वाटतं, "अरे, हे खूप चालेल. अरे, ह्याच्यासारखं दुसरं प्रोडक्टच नाहीये आपलं." नाहीये. हां. पण मार्केट किंवा कस्टमर तुम्हाला आरसा दाखवतो. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येतं, की अरे, इथं काहीतरी आपण म्हणजे काय म्हणता येईल त्याला कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आणि यासाठी ह्याच्यावर मात करण्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह जो मार्ग मला वाटतो, की जो सगळ्यांनीच वापरला पाहिजे, तो म्हणजे मार्केटिंग या विषयाकडे बघताना तुम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्ही स्वतःचा विचारच करू नका. तुम्ही
कस्टमर काय विचार करतोय हा विचार करा. तरच तुम्हाला कस्टमरची मानसिकता, त्याच्याकडून काय डिमांड आहे ती त्यांची म्हणजे काय डिमांड आहे ती गोष्ट आणि इतर सगळ्या या अनुषंगाने गोष्टी समजतील. म्हणजे यातून साध्य असं म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की आता आम्ही विचार करतो, की अरे मला हे पुस्तक आवडतं किंवा मला या पद्धतीचं पुस्तक आवडतं. पण ते पुस्तक मी म्हणजे काय म्हणतात लोकांसमोर आणून चालणार नाहीये. मला समोर आजच्या मार्केटची डिमांड काय आहे किंवा लोकांना काय आवडतंय, हं. ह्या गोष्टी विचार करूनच मला आणि त्यानंतर प्रयोग तुम्ही जरूर करा. म्हणजे लोकांची जी डिमांड आहे ती फुलफिल करताना तुम्ही तुमचे प्रयोग निश्चित करा. पण ते सटल पद्धतीने असतील हे बघा. तुम्ही जर तुमची आवड कस्टमर समोर म्हणजे ठेवलीत किंवा त्यांच्यावरती लादलीत, तर ते तुमच्या प्रयोगालाही स्वीकारणार नाहीत हं. आणि तुम्ही जे त्यांच्या आवडीचं प्रॉडक्ट आणताय त्याला तर बिलकुलच स्वीकारणार नाहीत. करेक्ट, म्हणजे मुद्दा हा आहे की कस्टमर इज द किंग. करेक्ट. हा खूप थंब रूल आहे मार्केटिंगचा आणि तुम्ही त्यांना कस्टमरशी जुळवून घेतच हळू-हळू पुढे जायला हवं. तर तुमचा जो प्रश्न होता की चॅलेंजेस. हं. तर ह्या दृष्टीने चॅलेंजेस तर येतच असतात आणि तुम्हाला ती जी चॅलेंजेस आहेत ती दररोज तुम्ही जे काम करता त्याच्यातूनच त्याच्यावरची सोल्युशन काढायला तुम्ही शिकता. आणि आणखीन एक यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या चॅलेंजेसवर जर मात करायची असेल, तर एकच त्याच्यासाठी उत्तर आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी. हं. म्हणजे आज आपण पाहतो की सोशल मीडियावरचे हँडल्स आपल्याला ग्रो करायचे असतील किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला ग्रो करायची असेल तर कन्सिस्टंटली तुम्ही ॲक्टिव्ह असणं फार आवश्यक आहे. ॲब्सोल्युटली राइट. आणि हाच मुद्दा मॅन्युफॅक्चरिंग, हं. मार्केटिंग या गोष्टींमध्ये सुद्धा फार जास्त मॅटर करतो. हं. म्हणजे तुम्ही जर तुमचा एखादा दृष्टिकोन आहे किंवा तुमचा एखादा अप्रोच आहे आणि त्या अप्रोचचं अपत्य असलेले 100 प्रॉडक्ट्स तुम्ही प्रोड्यूस केलेत. तर मार्केटमध्ये त्यातले कमीत कमी 20 ते 30 तरी निश्चित क्लिक होतील. पण त्यासाठी तुम्ही 100 प्रॉडक्ट डिझाइन करावे लागतील आधी. करेक्ट. आणि तोपर्यंत तुम्हाला कंटाळा येऊन चालणार नाही. रादर तुम्हाला कंटाळाच येऊन चालणार नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला कन्सिस्टंटली प्रयोग केले पाहिजेत. कन्सिस्टंटली लोकांच्या आवडीला कॅटर केलं पाहिजे. त्यांना सेवा दिली पाहिजे आणि सतत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होईल हे पाहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही क्वांटिटेटिव्हली जेव्हा काम करता, तेव्हाच तुम्ही काय म्हणता येईल त्याला क्वालिटी सुद्धा देऊ शकता आणि तुमची यशस्वी होण्याची आणि हं. लोकांपर्यंत तुमचं प्रॉडक्ट सक्सेसफुली पोहोचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. तर त्यामुळे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वाह! प्रणव, प्रकाशनाच्या या माध्यमामध्ये किंवा बेसिकली प्रकाशनामध्ये डिजिटल मार्केटिंग ही कशा पद्धतीने भूमिका आपली बजावू शकतं? किंवा त्याची व्याप्ती जी आपण म्हणतो, ती कशी चांगल्या पद्धतीने त्याचं युटिलायझेशन हे कशा पद्धतीने होऊ शकतं? मी याबद्दल असं सांगेन की प्रकाशन क्षेत्र हे तर प्रचंड वेगाने विस्तारतंय. म्हणजे आपण असं जसं म्हणतोय तसं की गॅजेट्सचा जो वापर आहे तिथून आताचे जे पॅरेंट्स आहेत ते पुन्हा आपल्या मुलांना वाचनाकडे वळवतायत. त्याच्यामुळे प्रकाशन क्षेत्र तर प्रचंड वेगाने विस्तारतंय. त्याच्यामधला स्कोप भरपूर आहे. पुस्तकं खूप चांगल्या पद्धतीची नवीन-नवीन निघतायत आणि डिजिटल मार्केटिंग करणारी काय म्हणता येईल त्याला करणारा वर्कफोर्स जो आहे त्याची मोठी गरज आज इंडस्ट्रीला आहे हं. आणि अ, ती गरज फुलफिल करण्यासाठी इंडस्ट्री रेडी एम्प्लॉईज जे आपण म्हणतो त्यांची प्रचंड आवश्यकता आहे हो. आणि मुलांनी किंवा म्हणजे आत्ता सध्या जे शिक्षण घेत आहेत त्यांनी या क्षेत्राचा निश्चितपणे विचार केला पाहिजे कारण पुढे जाऊन खूप मोठं भवितव्य या क्षेत्राला आहे आणि तुम्हाला जर खरंच त्या पुस्तकांची आवड असेल, पुस्तकं या विषयाबद्दल तुम्ही पॅशनेट असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल, की पुस्तकं ही जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजेत, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचे पंख स्वतःला लावले पाहिजेत. हं. अ, अ, ती स्किल स्वतःमध्ये अॅक्वायर केली पाहिजेत आणि वेगवेगळ्या जागतिक स्तरावरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या ॲनालिसिस या घटकाबद्दल तर आपण बोललोच. तर ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून ते स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भिनवून नव्या पिढीने डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात यायला सज्ज व्हायला पाहिजे आणि इंडस्ट्री त्यांच्या स्वागताला तयारच आहे. वेल, खरं तर माझ्या म्हणजे आपल्या एकूण चर्चेमधनं मला तू मगाशी हे पण म्हटलं, की नवीन पिढीनी तर यायलाच पाहिजे.
पण जुन्या पिढीने सुद्धा त्याचा अंगीकार केला पाहिजे. येस, आणि डेफिनेटली. म्हणूनच प्रणव, म्हणजे शेवटाकडे येताना खरं तर तू जुन्या नव्याचा संगम घालत घालत प्रश्नांची उत्तरं आणि आपल्या या चर्चेला तू पुढे आणलंस. मला तर म्हणजे मी खरं तर अशी पण विनंती करेन आणि मी नक्की हा प्रयत्न करेन, की जुन्या पिढीतले एक ब्रँडिंग मार्केटिंग असणारे आणि नव्या पिढीतलं तू, अशा दोघांची मिळून एक चर्चा घडावी, क्या अशी बात है! माझी मनापासून इच्छा आहे. क्या बात है! म्हणजे पारंपरिक आणि डिजिटल हो, या दोन्हीचा संगम असणारं एक ब्रँडिंग मार्केटिंग कसं, बरोबर, तर त्यातनं दोघांनाही आयडिया शेअर करता येतील आणि आपल्या बरोबर, प्रेक्षकांना सुद्धा आपल्याला नवीन काहीतरी त्यांना देता येईल. बरोबर. पण आज तुझ्याशी गप्पा मारून खरं तर तुमची जनरेशन नेमकी विचार काय करते आणि हं, त्याच्यानुसार ज्याला आपण म्हणू की काय पद्धतीचे बदल हं. हे आधीच्या पिढीने करायला हवेत बरोबर, किंवा तुझ्या पुढची जी पिढी आहे, त्यांनी सुद्धा आधीच्या पिढीतलं काय गोष्टी घ्यायला हव्यात, बरोबर. या सगळ्याची सांगोपांग चर्चा आणि काय म्हणू ज्याला आपण अ, बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सुद्धा अ, जास्तीत जास्त आपण प्रयत्न हा केला की सर्व प्रश्नांची उत्तरं आपण टू द पॉइंट देण्याचा प्रयत्न केला. खूप बरोबर. छान वाटलं गप्पा मारून तुझ्याशी आणि तुला खूप खूप शुभेच्छा प्रणव. थँक यू सो मच. तुझ्या फील्डमध्ये काम करतोयस बरोबर. आणि जे ते डिजिटल मार्केटिंगचे जे विंग्स तू लावलेत ते अजून विस्तारत जाऊ देत हो. आणि क्षितिजापर्यंत नक्की तू पोहोच. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू सो मच. मला फक्त याच्यामध्ये एक निश्चित सांगायला आवडेल, की अ, आपण हा जो पॉडकास्ट कंडक्ट केला, मला ह्याच्यातून प्रचंड काही शिकायला मिळालं. म्हणजे तुमच्याकडून तर मिळालंच मिळालं आणि मी जेव्हा उत्तरं देत होतो, तर असं असतं नाही का, आपलं आपण एक रेट्रोस्पेक्शन करतो. तर त्याच्यातून मला पुन्हा या गोष्टी लक्षात आल्या, की अरे, नव्याने आपण ही गोष्ट पुन्हा शिकलो पाहिजेत. आपण ही गोष्ट पुन्हा अप्लाय केली पाहिजे. आणि मला यासाठी सुद्धा या पॉडकास्टविषयी समाधान वाटतं, की आपण जे काही काम करतो, तर त्याच्यातलं थोडं बहुत आपण इतरांना सांगू शकलो, तर इतरांचा जो पाथ असतो तो थोडा आणखीन सोपा होऊ शकतो. हम्म. म्हणजे आणि आपण हे निश्चित कुठल्याही चुकीच्या हेतूशिवाय हा प्रयत्न निश्चित प्रत्येकाने केला पाहिजे. तर मलाही कुठेतरी हा छोटासा का असेना हातभार लावता आला आणि जे काही थोडं बहुत नॉलेज आहे, मी म्हणतच नाही हा अथांग सागर आहे आणि त्यातले आपण शिकतोय सतत. पण जे काही माझ्याकडं नॉलेज आहे ते थोडं बहुत मला या माध्यमातून शेअर करता आलं. तुमच्याशी गप्पा मारता आल्या. हा अनुभव फारच सुंदर होता. खूप वा. छान अनुभव होता आणि मला खूपच समाधान वाटतं आणि थँक यू सो मच. थँक यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.